मार्केटिंग मधली एक झकास गोष्ट शेअर करतो, तुम्हाला नक्की फायदा होईल त्याचा. कसं काय करायचं, अशा पद्धतीचं एक पोस्टर म्हणजे A4 साईज मध्ये लॅमिनेशन केलेलं फोटो प्रिंट, म्हणजे फोटो पेपर जो असतो ना आपला, आपण A4 साईज फोटो काढतो, पासपोर्ट साईज फोटो काढतो. तर पासपोर्ट साईज मेन फोटो काढले जातात ह्या पेपरवर. तर आणि कसं असतं, हा पण एक फोटोच आहे थोडक्यामध्ये, विषय लक्षात आला म्हणून त्या अर्थाने बोललो मी. तर अतिशय क्लीन दिसलं पाहिजे, आपल्याकडे आल्यानंतर ग्राहकांना स्वच्छ दिसलं पाहिजे आपलं पोस्टर आहे ते, की मेनू कार्ड आहे ते. तर अशा पद्धतीचं आणि एक डिजिटल पोस्टर, म्हणजे हे आपल्या माझ्या हातात आता जे दिसतंय ते, हात लावतोय ते. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं फेसबुकवर पोस्टर आपण टाकतो त्यामुळे डिजिटल पोस्टर मागून घ्यायचं, जे कोणी तयार करत असतील त्यांच्याकडनं. आणि काय करायचं, तुमचे जे ग्राहक आहेत त्यांना हे पाठवून द्यायचं व्हॉट्सअपवर. उदाहरणार्थ आता तुम्हाला पटकन उदाहरण सांगतो. आपल्याकडे शितूत मिसळ किंवा मण्याची मिसळ जी आपली आहे ती खाण्यासाठी तुम्हाला एक दिवस अगोदर टोकन आपण आता चालू केलेलं आहे, मिसळ टोकन. तर आता आम्हाला कोणी विचारलं की साधारणतः तुमची सिस्टीम कशी आहे बाबा, तर आम्ही ह्यातली 3 पोस्टर पाठवून देतो. म्हणजे आमच्या हॉटेलला काय काय आहे, तर आमच्या हॉटेलला 3 आयटम आहेत. आपण हॉटेलमध्ये आपल्या हॉटेलमध्ये आपण मिसळ, ताक आणि पाणी बॉटल जी 20 रुपयाची आहे. 10 रुपयाची आपण पाणी बॉटल ठेवत नाही, आपण 20 रुपयाची ठेवतो. आणि रेग्युलर पाणी आपण ते ठेवलेलं आहे जारमध्ये. ओके. तर हे जे कार्ड आहे ते त्यांना पाठवलं जातं, डिजिटल पोस्टर आहे ते. आणि आपल्या मेन म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये चहा आणि कॉफी आपण ठेवत नाही. चहा कॉफी आपण बंद करून 2 वर्ष झालेले, त्याच्यामुळे आपल्या हॉटेलमध्ये 3च गोष्टी मिळतात. समोरच्या ग्राहकाला हे पहिलं पाठवून देतो आपण, त्याच्यानंतर ते डिसाईड करतात किंवा सिलेक्ट करतात की साधारण आपल्याला मिसळ खायला 10 जण येतोय, 20 जण येतोय. सिलेक्शन करून पावाची पण ऑर्डर जर फायनल होते, त्यात किमती दिलेल्या असतात सगळ्या. आणि अकाउंटला पेमेंट लगेच जमा होतो, कारण खाली एक QR कोड दिला जातो किंवा मोबाईल नंबर पण दिला जातो, दोन्ही पण देतो आम्ही. तर अकाउंटला पेमेंट जमा झाल्यानंतर तुमची ऑर्डर फायनल होते. आपण आता दिवाळीपासून कंपल्सरी टोकन चालू करतोय. आता कसं आपण थोडंसं लोक नवीन आहेत, त्यामुळे 3-4 महिने आपण थोडं ऍडजस्टमेंट करतोय. याच्यामुळे येत्या दिवाळीपासून आपण कंपल्सरी टोकन चालू करतोय. आता तर टोकन आहेच, पण आम्ही आता कसं केलंय, सकाळी जर लवकर येतात त्यांना 10च्या आत येतात त्यांना आम्ही डायरेक्ट 40 प्लेट मिसळ, सुरुवातीला जे येतात त्यांना आम्ही मिसळ देतो आहोत डायरेक्ट विदाउट टोकन. बाकी 10 नंतर किंवा 9 वाजल्यापासून पण जे लोक आहेत आणि टोकन आदल्याशी बुक केलंय. आता 9 ते 12 आपला टायमिंग झालेला आहे, त्यामुळे 9 ते 12 ह्या टायमिंगमध्ये टोकन सिस्टीम आपली चालते. आदल्या दिवशी बुकिंग करून जे मिसळप्रेमी आपल्याकडे मिसळ खायला येतात टोकन घेऊन, त्यांना मिसळ 100% मिळते. आणि सुरुवातीची 40 प्लेट संपल्यानंतर 41वी प्लेट जी असेल ती जर तुमची बुक झालेली असेल, म्हणजे 41 पासून पुढची सर्व प्लेट आपल्या बुक झालेल्या असतात. त्याच्यामुळे कृपया तुम्ही कधी याल तर टोकन घेतल्याशिवाय आधी येऊ नका, तुमची फेरी वाया जाऊ शकते. आणि आपण दिवाळीपासून कंपल्सरी म्हणजे उरलेले 40 प्लेट ती पण आपण रद्द करतोय आता. डायरेक्ट 1 पासून 100 पर्यंत किंवा 1 पासून 150-200 ज्या काही प्लेट आपल्या जातील, तर त्याप्रमाणे ज्यांची टोकन आहेत त्यांनाच मिसळ मिळणार आहेत. आणि उद्देश एवढाच आहे की टोकन असले की तुम्ही बिंदास्त याल तुम्ही, आणि तुम्हाला फ्रेश मिसळ दिली जाते. आपल्याकडे शिळं कुठलाही पदार्थ दिला जात नाही. आणि मेन म्हणजे आमच्याकडे पाव जो आहे तो सकाळी एकदाच घ्यावा लागतो, त्याच्यामुळे काही अडचणी असल्यामुळे आम्ही ती सिस्टीम राबवलेली आहे. आता आम्हाला खूप चांगली लोकांनी साथ दिलेली आहे. तर उदाहरणार्थ आता तुम्हाला मी दिलेला आहे हा विषय, मी उदाहरण दिलेलं आहे. तर तुम्ही अशा टाईपमध्ये पोस्टर तुम्ही लॉन्च करू शकता. आणि तुमच्या हॉटेलमध्ये जर तुम्ही ठेवलं तर तुमचं जे मेनू कार्ड आहे त्याच्यामधलं जर लाल रंगाचं असं पोस्टर जर ठेवलं, तुम्हाला परवा बोललो लाल रंग लगेच लक्षात येतो लोकांच्या, तर ह्याचा इफेक्ट खूप चांगला पडतो. तुमचं मेनू कार्ड जे तुम्ही हॉटेलमध्ये लावाल त्याच्यापैकी असा एक सिंगल